ऑगस्ट महिना चालू आहे याचाच अर्थ सणावारांचा सीझन आता आलेला आहे. श्रावण म्हणू नका, गौरी, गणपती, नवरात्र, दिवाळी अशी सणांची लढ लागणार आहे आणि त्याचबरोबर आपली मात्र विकेट जाणार आहे. म्हणजेच काय, ज्यांना सणवार साजरे करायचे, ज्या मुली, स्त्रिया स्पेशली ज्यांना राबायचं असतं, तरी सुंदर दिसायचं असतं, तरी इतरांना सुख द्यायचं असतं, तरी पाहुणचार करायचा असतो आणि तरीही स्वतःच्या मनाची आणि शरीराची काळजी घ्यायची असते, हा सगळा समतोल राखताना मात्र 100% विकेट जाते. कारण माझी जाते. आणि म्हणूनच अनुभवांतून आणि निरीक्षणातून मी काही मुद्दे काढलेले की ज्याच्यामुळे आपण सणासाठी परफेक्ट रेडी होणार आहोत, शरीरानं आणि मनानं, आणि आपली तयारी कमाल असणार आहे. सणांसाठीच्या तयारीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, मॅनेजमेंट ऑफ रोल्स, जॉब्स आणि वर्क डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये आपण सगळेजण शून्य आहोत, स्पेशली स्त्रिया. कारण आपल्याला असं वाटतं आपल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, कुठचंच काम होऊ शकत नाही, आणि याच्यामध्ये येतो अहंकार. हे मी इतक्या कॉन्फिडेंटली का म्हणू शकते, कारण हे मी केलेलं आहे आणि माझ्याकडून वरचेवर अशी छान माती खाल्ली जाते. याच्यामध्ये आपला अहंकार येतो, कारण आपल्याला असं वाटतं आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी जर हे काम केलं तर ते घाण काम होणार आहे. आपणच उठून सगळं केलं पाहिजे, सगळं आपल्यालाच करायला पाहिजे, एका स्टँडर्ड परफेक्शन प्रमाणेच करायला पाहिजे, याच पद्धतीनं त्या परफेक्शन पर्यंत पोहोचलं पाहिजे. हा जो सगळा आग्रह आणि अट्टाहास आहे ना, याच्यामध्ये सगळीकडे अहंकार लपलेला आहे. आणि म्हणूनच ज्यांना जबाबदाऱ्या आहेत, जे घरामध्ये खूप गोष्टी करतात, गणपती, गौरी, दिवाळी, नवरात्र या सगळ्या सणावारांच्या वेळेला जे दमून जातात, त्यांच्यासाठी हा मोलाचा सल्ला आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला फक्त अहंकार येतो. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये मला जाणवतो, खूप वेळा आपल्या घरातून सुद्धा इतर पुरुष मंडळी किंवा थोडीशी तुमची चिलीपिली मोठी असतील, नातेवाईक, जॉईंट फॅमिली असेल, त्यांना पण सणावारामध्ये बऱ्याचदा कॉन्ट्रीब्युशन करण्याची इच्छा असते, सहभाग घ्यायचा असतो, काम करायचं असतं, पण तुम्ही त्यांना काम सोपवत नाही आणि ही तुमची चूक असते. रोल्स जर तुम्ही डिस्ट्रीब्यूट केले नाही, ही सामुग्री तुम्ही आणायची, सजावटीचं काम यांच्याकडे आहे किंवा सजावट मला आवडते, त्याच्यामुळे जे स्वयंपाकाचं काम आहे ते आउटसोर्स करायचं का, बाहेरून आणायचंय का, घरामधली काही साफसफाई असेल ती दुसऱ्यांच्याकडून करता येऊ शकतं का. आजकाल आपल्याला माहितीये की बाहेरच्या कंपन्या, सर्व्हिसेस आहेत की जे थरली घर क्लीन करून देतात, ते आपण दुसऱ्यांना सोपवू शकतो का. सगळं मीच करेन, मी दमून भागून जाणार आणि त्याच्यामुळे काय होणार, क्रेडिट पण आपल्याला मिळणार आणि मग सगळं ते रडायचं, पावलं बिवलं सगळं दुखतं, बायकांच्या पाळ्या चुकतात, कारण की प्रचंड ताण आलेला असतो. सणावाराच्या वेळेला घरं स्वच्छ करणं, सजावटी, गणेश मूर्तीपासून सगळं स्वतःला करायचं असतं आणि अजिबात दुसऱ्यांना त्या काम देत नाहीत. आणि खूप वेळा असा ऍक्च्युली तक्रार अशी केली जाते की दुसरे जण मला मदत करत नाही. तसं नाहीये. तुम्ही 1 महिना आधीच याच्याविषयी चर्चा करा आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ लवकर आणलाय. तुम्ही घरामध्ये विचारा की आपण या जबाबदाऱ्या कशा वाटू शकतो. मी तुम्हाला लिहून देते. बऱ्याचदा आपल्याला आश्चर्यचकितरित्या पॉझिटिव्ह रिप्लाय येतो की खूप वेळा आपल्या काय जावा असतील, नणंदा असतील, चिलीपिली असतील, सगळ्यांना काम करावं वाटतं, सगळ्यांना असं वाटतं की याचा भाग मला व्हायचंय, सगळ्यांनी आपलं कौतुक करावं, हे जे मागचं केलंय ते मी केलंय बरं का वगैरे असं सांगायला अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना कौतुक आवडतं. तुम्ही त्यांना रोल्स द्या, जॉब्स डिस्ट्रीब्यूट करा. येणाऱ्या कोणत्याही फंक्शन्स, ओकेजनसाठी किंवा रोजच्या आयुष्यात हेक्टिक लाईफमध्ये सुद्धा जर तुम्हाला बॅलन्स साधायचा असेल तर तुम्हाला जे काम फक्त तुम्ही करू शकता ते तुम्ही करायचं, बाकीची सगळी कामं तुम्हाला इतरांना सोपवावीच लागणार आहेत. नंबर 2, गेट इनफ स्लीप ऑर रेस्ट बिफोर युअर बिग डे. आता तो बिग डे तुमचं लग्न असू शकतं, सण समारंभ असू शकतं, सत्यनारायणाची पूजा असू शकते, तुमच्या घरी पाहुणे फराळाला पहाटे येऊ शकतात. कोणताही ओकेजन असू दे जिथे तुम्हाला प्रेझेंट व्हायचंय, थोडं तुमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा जास्त काम करायचं आहे, तेव्हा मी असं बघितलं की लोक ताण घेतात आणि ताणामुळे उलट आदल्या दिवशी जागरण होतात, झोप लागत नाही, शेवटपर्यंत काम केलं जातं आणि त्याच्यामुळे आपण ऍक्च्युली त्या स्पेशल ओकेजनला, स्पेशल डेला लई घाण दिसतो. म्हणूनच तुम्हाला माहितीये आत्ताचा रिसर्च असा सांगतो, जे सक्सेसफुल लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात, रोजच्या आयुष्यात फक्त सणावाराला जाऊ दे प्रचंड स्ट्रेस आहे, ते सगळ्यात जास्त कमाल झोपेला प्रायोरिटी देतात. त्यामुळे रिच पीपल, सक्सेसफुल पीपल ऍक्च्युली स्लीप फॉर 8 to 10 hours. हा रिसर्च आहे, मी माझ्या मनातलं काही सांगत नाहीये. लोअर इन्कम पीपल ऍक्च्युली स्लीप फॉर 6 to 8 hours
आणि एकदम पुअर पीपल म्हणजे ज्यांचा इन्कम खूप लो आहे, ज्यांची प्रोडक्टिव्हिटी खूप लो आहे, ज्यांना जॉब्स नाही आहेत आणि ते आत्ता कोणत्याही आर्थिक स्तरात असू देत बरं का, पण त्यांचं स्वतःचं इंडिव्हिज्युअल इन्कम खूप लो असेल, म्हणजे यंगस्टर्स पासून वगैरे कोणी पण असू शकतं, त्यांची झोप फक्त 4 ते 6 तास होते. हा डाटा आहे. आणि या डाटावरून तुम्ही लक्षात घ्या की जे जे यशस्वी लोक आहेत, ज्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं ताण आहे, ते रोजच्या आयुष्यात सुद्धा फक्त सणावाराला नाही, त्यांच्या झोपेला प्रायोरिटी देतात. त्यांच्या आयुष्यात ताण असून सुद्धा उद्या मला गौरी गणपती सगळं बसवायचंय, दिवाळ्या आहेत, सगळं माझ्या डोक्यावरती आहे, पूजा आहे, पाहुणे येणार आहेत, काय हळदी कुंकू ठेवले, तुम्हाला आदल्या रात्री स्विच ऑफ करता आलं पाहिजे, तुमच्या विचारांना शांत करता आलं पाहिजे आणि याच्यासाठी प्री प्लॅनिंग आणि सगळी तयारी आधी असली पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत लोक जे पार्लरला जातात, दाढ्या करायला जातात, दमून जातात, शेवटपर्यंत 4 सुपाऱ्या ते 5 नारळ आणि ते सगळं आणत राहतात आणि त्यांना ते इतके थकून जातात की त्यांचं ऍक्च्युली पूजेमध्ये अजिबात लक्ष नसतं. पण तुमच्यात एनर्जीच राहत नाही. आदल्या रात्रीची झोप ही सगळ्यात महत्वाची झोप आहे. रोजच्या आयुष्यात सुद्धा झोपेला प्रचंड महत्व आहे. तरच अशा महत्वाच्या मोठ्या स्पेशल ओकेजन्सला, सणांना आपण सगळं एन्जॉय करू शकू आणि जास्त प्रॉडक्टिव्ह होऊन जास्त राबवू शकू. पुढच्या मुद्द्याला हात घालण्याच्या आधी सणावाराची आपण संपूर्ण सिरीज घेऊन येत आहोत. वेगवेगळे दिवाळीसाठीची शॉपिंग कशी करायची, ते दिवाळीसाठीच्या साड्यांवरचे ब्लाउजेसच्या वेगवेगळ्या नवीन डिझाईन्स काय आलेल्या आहेत बाजारामध्ये, ते तुमच्या ऑफिसची दिवाळी पार्टी असेल तर कोणते कोणते कुर्ते घालायचे आहेत, भरपूर झटपट होणारे मेकअप, सगळे वेगवेगळे विषय घेऊन मी तुमच्या भेटीला येणार आहे. पण त्याआधी या सणावारामध्ये कोणत्या विषयावरती, कोणता असा एखादा प्रॉब्लेम, इश्यू असू शकतो किंवा टॉपिक असू शकतं ज्याच्यावरती मी व्हिडिओ घेऊन यावाच असं तुम्हाला वाटतंय, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इतके छान विषय आहेत, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी छोटी गोष्ट, माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट. नंबर 3, अजून एक चूक सगळ्या बायका प्रत्येक वयोगटातल्या करताना दिसतात, स्पेशली सणावारांच्या वेळी. काय लग्न समारंभ असेल, घरामध्ये कुठची पूजा अर्चा असेल तेव्हा करताना 100% दिसत, आणि ते म्हणजे सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये आणि इतरांची सेवा करण्यामध्ये मस्त बिझी आहेत. त्याच्यामुळे काय होतं, पित्त, डोकेदुखी, कंबरदुखी, गुडघे, पाय धरून येतात, लो बीपी, हिमोग्लोबिन कमी होतं, शुगर कमी होते, सगळे राडे होतात आणि नंतर सगळी चिडचिड घरच्यांवरती निघते, नवऱ्यावरती निघते, कोणावरती जर नाही निघाली तर 100% पुन्हा एकदा स्वतःवरती निघते. एक लक्षात घ्या, तुमचा उपवास असू दे किंवा तुमचं काही त्या दिवशी उपवास जरी नसला तरी नाश्त्याशिवाय सकाळी पोटामध्ये काहीच नाही आणि तुम्ही इतरांची सेवा करण्यासाठी जर उभे राहिलात, मग ती अगदी परमेश्वराची, देवाची सेवा असेल, पाहुणचार असेल, आलेल्या पाहुण्यांचा, तुमच्या घरामध्ये नातेवाईक असतील, सुट्टीचा जरी दिवस असला, तुम्ही जेव्हा इतरांना सेवा, सर्व्हिस प्रोव्हाइड करता, इतरांना काहीतरी द्यायचं, तेव्हा आधी आपला कप फुल असावा लागतो. आपल्याकडे जे नाहीच ते इतरांना कधीच देता येत नाही. आपल्याकडेच जर एनर्जी नसेल, आपल्याकडेच समाधान नसेल, आपल्याच पोटामध्ये अन्न नाहीये, तेव्हा बाहेर जे निघतं ना, ती फक्त चिडचिड असते. याच्यामधून तुम्ही अजिबात समाधानानं, आनंदाच्या अधिष्ठानावरती कुठचाच सण साजरा करू शकत नाही. पण सकाळपासून ते पित्त सुरू झालेलं असतं. मी म्हटलं तसं हेल्दी खा, हायड्रेटेड राहा. खूप बायकांना मी बघितलंय शुगर बिगर पटापट, म्हणजे ते गौरीला सुंदर साडी वगैरे नेसून सजावट सगळी होते आणि ही घरातली जी गौरी आहे ना, गृहलक्ष्मी, ती चक्कर येऊन पडायची वेळ येते. लक्षात घ्या, तुम्ही कोणालाही फॉलो करत असाल काहीही, हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे, सगळी त्याची निर्मिती आहे, त्याचंच त्याला दिल्यासारखं करतोय आपण, बरोबर. कृतज्ञतेच्या पोटी हे सगळे सणांची निर्मिती झाली आहे. त्याचा आठव असावा, त्याची आठवण असावी, त्याचं नाम घेता यावं, परमेश्वराच्या आणखी जवळ जाता यावं, यासाठीचे उपवास, सहवास, ह्या सगळ्या व्यवस्था आहेत आणि त्या सगळ्या सुंदर आहेत, आपल्या सगळ्या चांगल्यासाठी त्या तयार झालेल्या आहेत. शरीराला यातना देऊन वेगवेगळे सण साजरे केले तर घरातल्या गृहलक्ष्मीचा फक्त शाप लागतो आणि तो इतरांनाही लागतो आणि तिला तिचा पण लागू शकतो, कारण की तुम्ही फक्त शरीराला यातना देताय. त्याच्यामुळे शरीर साक्षात परमेश्वर इतका सुंदर अमृत तुषार सद्गुरू वामनराव पैंचा आहे, हे प्लीज ध्यानात ठेवा. नंबर 4, सणावाराच्या काळामध्ये होणारी आणखी एक मोठी चूक, जे आपलं रुटीन चालू असतं त्याच्यामध्ये जे आपल्या सगळ्या चांगल्या चांगल्या सवयी लागलेल्या असतात, उदाहरणार्थ 4 औषधं असतील, वेळेत घ्यायच्या गोळ्या असतील, किंवा चालायला जाणं असेल, किंवा स्किन केअर वगैरे असू शकतं, खाणं असू शकतं, एखादं स्पेशल डाएट असू शकतं, सगळं बाजूला सरतं कारण कोणीतरी आग्रह केलेला आहे. दुर्दैवानं
भारतात नव्हे सगळ्याच देशांमध्ये, प्रत्येक संस्कृतीमध्ये हे आहे की आपल्याकडे आग्रह म्हणजे प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे खाऊ घालणे. आणि काय खाऊ घालणे? पुन्हा एकदा सगळंच्या सगळं असं ते भाताचे डोंगर, गोडाचे डोंगर, एखाद्याला साखर बघितलं जात नाही. आग्रह म्हणजे आग्रहाचं पुढचं आग्रहाचं म्हणजे पूर्ण पोट संपूर्ण पॅक झालेलं आहे, त्याच्यानंतर आग्रहाचं याच्या नावाखाली जे वाढलं जातं आणि त्याला बळी पडल्यानंतर मी बघितलंय की खूप पश्चाताप होतो. मला हे सांगायचं हे व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाकडून, जर कोणी डाएट करत असेल, 4 गोष्टी छान फॉलो करत असेल, तर तुमचं प्रेम फक्त ते काहीतरी त्या ताटात एक पदार्थ ठेवल्यानं आणि त्याच्या तो मुखात जाड्यानंच फक्त नाही होणार आहे. देर आर अदर वेज टू एक्सप्रेस युअर लव्ह आणि ग्रॅटिट्यूड. एखाद्याच्या जेवणामध्ये पोटामध्ये काय जातं हे त्याच्या शरीराची तब्येतीशी, छान काळजी घेण्याशी, शरीराशी निगडीत असायला पाहिजे, ना की आता या देवाला पर्टिक्युलर, या देवीला किंवा देवाला आता हे भरवलं जातं आणि आता हेच तुझ्या मुखात गेलं तरच ते खऱ्या अर्थानं तू आमच्या घरी आलायस आणि पाहुणचार झालेला आहे. त्यामुळे हे इतरांनी पण लक्षात घ्यायचं की आग्रह हा दुष्टग्रह आहे, स्पेशली खाणं पिणं, गोड, काळजी घेणं या बाबतीमध्ये आणि स्वतःच्या बाबतीत सुद्धा. नंबर 5, सणावारानं काय होणार आहे? आपला ताण आणखी वाढणार आहे. आता माहिती आहे आपल्या सगळ्यांची लाईफस्टाईल, जीवनशैली प्रचंड हेक्टिक आहे, ऑलरेडी हेक्टिक आहे. ऑलरेडी आपली स्वप्न मोठी आहेत, आपण सगळे पळत असतो, रस्त्यावरचं ट्रॅफिक वाढतंय, महागाई वाढते, त्या मानानं पगार, कमाई, सगळ्या पद्धतीचे वेगवेगळे, कोणाला नात्याचं ताण असेल. आपण ऑलरेडी आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये भरपूर आणि बऱ्यापैकी ताणामधूनच चाललेलो आहोत. याच्यामध्ये एक सण येतो आणि सणाच्या वेळेला एक्स्ट्रा ड्युटीज असतात, एक्स्ट्रा जबाबदाऱ्या असतात. आपण छान दिसतो आणि सगळ्या आनंदासाठी सण जरी असला ना तरी सुद्धा एक्स्ट्रा काम पडतं, हे आपण नाकारू शकत नाही. या ज्या एक्स्ट्रा ड्युटीज आहेत स्पेशल ओकेजन्सच्या वेळेला, ज्या आपल्याला निभवायच्या असतात, पार पाडायच्या असतात, तेव्हा तो ताण आणखी एका वेगळ्या टोकाला जातो. अशा वेळेला रोजच्या आयुष्यातच तुम्हाला जर ताणाचा हेल्दी वेनं, चांगल्या पद्धतीनं समतोल त्याचं मॅनेजमेंट नाही ना करता आलं, तुम्ही मला विचारा, मी आयुष्यात कधी असं भडकणे, गोष्टी फोडणे, पाडणे मी असं कधीच केलेलं नाहीये. उलट मला याचा अभिमान वाटतो की माझं केऑस मॅनेजमेंट जबरदस्त आहे. आता तर कमी वेळ आहे ना, आता तर कमी सामुग्री आहे ना, आता तर कमी पैसे आहेत ना, उर्मिला काय करते बघा. इतका पॉझिटिव्ह आउटलुक असणारी मी, या अहंकारात मिरवणारी मी, माझ्या लक्षात आलं की मलाच आता तो ताण एका पॉइंटला जे सगळं वाढतंय, चांगलीच गोष्ट आहे, इट्स अ गुड प्रॉब्लेम टू हॅव की प्रोग्रेस होतीये, पण तो ताण मला मॅनेज करता येत नव्हता आणि मला जाणवलं की जर मी आउटबस्ट होत असेल तर कोणी पण होऊ शकतं. तुम्ही माझ्यापेक्षा शांत जरी असलात तरी ट्रस्ट मी, आपल्याला वाटतं आपलं सगळं हे चालू आहे, पण कधी कुठले हे होईल स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगता येत नाही. आणि म्हणूनच ग्रॅटिट्यूड जर्नल नावाचं एक जर्नल, एक डायरी पुस्तिका, त्याची लिंक मी डोक्यावरती देते, खाली पण असेल, तुम्ही ती घेऊ शकता. त्याच्यामध्ये रोजच्या आयुष्यात लिहू शकता. तीच घ्यायला पाहिजे असं नाही. आपण कृतज्ञतेची साधना दररोज सकाळी उठून 1-2 मिनिटं जरी आपण केली ना, की आपल्या आयुष्यातल्या ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, गोष्टी, वस्तू, माणसं, घटना यांच्याविषयी जेव्हा आपण मोजायला लागतो ना की काय 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 चांगलं आहे, तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण लई सुखी आहोत, आपलं खूप बरं चाललंय आणि आपण सुखी आहोत, आपलं बरं चाललंय, सगळं छान आहे. या अधिष्ठानावरती नवीन स्वप्न, नवीन कामं, नवीन गोष्टी घ्यायला लागतो ना आपण, तेव्हा आणखी वाढलेल्या ड्युटीज, रिस्पॉन्सिबिलिटीजचा कसलाच ताण येत नाही. ताण दररोज मॅनेज होत असतो आपसुक. आणि म्हणून रोजच्याच आयुष्यात हा ताण तुम्ही मॅनेज करायला लागा, म्हणजे सण वार काय, कुठचे नातेवाईक, एक्स्ट्रा पाहुणे आले, एक्स्ट्रा काम पडतंय, भरपूर स्वयंपाक आहे, घर, ह्या सगळ्याचा वेगळा ताण नाही येणार. नंबर 6, ही याची विचित्र टिप वाटेल तुम्हाला, पण अनुभवातून आलेली टिप आहे. माझ्या ना असं लक्षात आलंय की जबाबदारी पार पडणाऱ्या, काम करणाऱ्या मुली, स्त्रिया ज्या असतात ना, त्यांना ना कधी असा एकटीचा असा वेळ मिळत नाही आणि त्याची सगळ्यात जास्त गरज भेडसावते जेव्हा डोंगर पडतो कामाचा तेव्हा. त्यामुळे ना अलोन टाईम हा किती इम्पॉर्टंट असतो ना, हे जेव्हा तुमचं लग्न होतं, कामं वाढतात, तुमच्या ऑफिस आणि सगळीकडच्याच करिअरमधल्या पण जबाबदाऱ्या वाढायला लागतात, स्पेशली तुम्हाला मूल होतं आणि ते इतकं गोड, कितीही अशक्य गोड जरी असलं तरी तुमचं शेपूट असतं सगळीकडे, तेव्हा तुमच्या लक्षात यायला लागतं की एकटं बसणं, एकटीसाठी एकटीनं शांत बसून तो शांत वेळ घालवणं. आणि तुम्हाला माहिती आहे, म्हणूनच स्त्रियांचे जे प्रॉडक्ट्स असतात ना, उदाहरणार्थ चहाची वगैरेची जाहिरात असते किंवा पूर्वीच्या मॅगझिन ॲड्स असायच्या, त्याच्यामध्ये एक स्त्री सगळ्या जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर एकटी अशी शांत बसली आणि आता शांतपणे स्वतःचा चहा पिते, कारण ती शांतता तिला कधीच मिळत नाही. आणि म्हणून आहे ना, अलोन टाईम, स्वतःबरोबरचा थोडासा शांत वेळ
स्पेंड करणं, त्याच्यामुळे मध्ये तुमच्या आवडीचं काहीही केलं तरी चालेल. हा जो अलोन टाइम आहे ना, याला खऱ्या अर्थानं रिलॅक्स, काम डाऊन होण्याचा वेळ, याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थानं भरवून निघतो. मी कित्येक कर्तृत्ववान स्त्रियांना रात्री म्हणजे कोसळून पडतात तेव्हा त्या झोपतात, इतकं सकाळपासून ते सुरू होतं. तुम्ही खेडेगावात राहत असाल, ग्रामीण भागात किंवा अगदी शहरामध्ये सुद्धा, पण ती लोकल, ते ट्रेन, ते सगळं ते शेड्यूल याच्यामधून वेगळे. तुम्ही जर ना स्पेशली सणावाराच्या वेळेला तुम्हाला तुमचे शांत, कोणी नाहीये, माझ्या आसपास कोणी येऊ नका, मला तुम्हाला काही सांगायचं नाहीये, मी कोणाला एंटरटेन करणार नाही, अटेंड करणार नाही, आणि मला आता फक्त शांत बसू द्या, असे तुम्ही ना स्वतःसाठी भरून घ्या. राईट. आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा पुढच्या कुठच्या तरी व्हिडिओच्या मध्ये सांगा हे किती इम्पॉर्टंट आहे आणि ह्याचं तुम्ही फायदे बघाल. नंबर 7, सण समारंभ, पूजा अर्चा, पाहुणे, नातेवाईक, घर सजावट, घर स्वच्छता, सगळं इव्हन परमेश्वराची आराधना, सगळं आनंदासाठी चाललेलं आहे. हे विसरून आपण जे सगळं मांडलेलं आहे ना त्यानं ताण येतो. आनंदासाठी हे सगळं चाललंय हे कुठेतरी म्हणणं सोपं आहे, पण रोजच्या आयुष्यामध्ये स्पेशली जेव्हा आता आपल्याला खूप जणांना अटेंड करायचंय, आता खूप सारं काम आहे आणि आता खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत, तेव्हा याचा विसर पडणं खूप सोपं आहे. म्हणूनच मला तुम्हाला रिमाइंडर म्हणून हा व्हिडिओ करायचा होता. स्पेशली सगळं आनंदासाठी चाललंय. एक लक्षात घ्या, काय होतं बऱ्याचदा आपण नाही केली तरी दुसरे कंपॅरिझन करतात. सो तुलना इथूनच जे सुरू, यांच्या गणपतीची सजावट भारी, आमच्या गणपतीची हाईट भारी, आमच्या गौरीवरचे दागिने जास्त भारी त्यांच्यापेक्षा. म्हणजे आपण देवांमध्ये सुद्धा जी तुलना लावली आहे, चढाओढ जी लावली आहे, बाहेरची गणेश मंडळ कमी की काय, आपल्या घरामध्ये सुद्धा आपण ते लावलेले. त्याच्यानंतर यांनी काय घर स्वच्छ करताना इकडची भांडी धुवून काढली, आपण फक्त घरातला हॉलच धुतला आवरला. मला म्हणजे हे जे तुलने, तुम्हाला वाटतंय ना की असं मला बाप्पाला सजवायचंय, अशा मला गौरी करायच्यात किंवा अशा पद्धतीनं मला करायच्यात, मला भक्तिभावानं, मला प्रेमापोटी परमार्थ करायचा, भीतीपोटी नाही. काहीतरी कोप होईल, हे होईल, ते होईल, नातेवाईक चिडतील, कोणाला तरी इम्प्रेस करायचंय 4 लोकांना, याच्यासाठी करू नका. म्हणूनच मला इथे आठवण करून द्यायची आहे, हे सगळं आपल्या आनंदासाठी आहे. दिवाळीपासून नवरात्र असेल, हे सगळं इतरांना आनंद वाटण्यासाठी आणि आपण आनंद लुटण्यासाठी आहे. आणि यासाठी सणवार करायचे आहेत. त्याचा भयानक ताण घेऊन इतरांना चिडचिड करून घरामध्ये सगळं विचारांचं प्रदूषण करून टाकायचं नाही. आणि आपण बाप्पाचं स्वागत, आपल्या गौरीचं स्वागत, सणावाराला या सगळ्या ज्या आपण करणार आहोत या सगळ्याचं स्वागत आनंदाच्या अधिष्ठानावरती करूयात आणि आनंदासाठी करूयात. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप 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 थँक्यू. आय लव्ह यू.